सर्वजण विचारत होते वाढदिवस कसा साजरा केलास, तर हा व्हिडिओ बनवत आहे मी वाढदिवसाचा। सेलिब्रेशनची सुरुवात झाली प्रेमाच्या या डाएटवाल्या विनयाच्या शिऱ्याने। थँक्यू। करणनी माझ्यासाठी चॉकलेटसुद्धा आणलेलं होतं आणि घरी यायला उशीर झाला, तर माझ्या हस्बंडनी असं छान प्रकारे छोटंसं सेलिब्रेशन माझ्यासाठी प्लॅन केलेलं होतं। ॲक्च्युली इट वॉज अ सरप्राईज। बऱ्याच दिवसापासून सुरू होता टिरामिसू खायचा आहे, पण डाएटवर असल्यामुळे आम्ही ते प्लॅन करू शकत नव्हतो, पण माझ्या हस्बंडनी माझ्यासाठी हे प्लॅन केलं आणि ते मला म्हणत होते की कॅन्डल ब्लो करायला, पण आपल्याकडे तशा कॅन्डल ब्लो केला जात नाहीत, त्यामुळे आम्ही वाट बघत होतो त्यांना विझायची। कॅन्डल अशा प्रकारे विझल्यानंतर मग मी केक कटिंग केलेला आहे। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पूजा, हॅपी बर्थडे। त्यानंतर त्यांनी मला केक भरवला आणि ते हट्ट करत होते मला गालाला लावायसाठी, पण रात्र असल्यामुळे मला परत चेहरा धुवायची इच्छा नव्हती, म्हणून मी त्यांना लावू दिलेलं नाही आहे। अँड देन कम्स अवर प्रिन्स मिस्टर प्रसाद। माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा त्यांनी मला बोली करायला सोडलेलं नाही आहे। केक भरवला आणि त्यानंतर बघा त्यांनी माझं कसं आलंय। अशा प्रकारे आम्ही माझा वाढदिवस साजरा केला। छानपैकी आम्ही फोटोज काढले, क्लिप्स काढल्या, रील्स बनवले। सकाळी तयारी करून मंदिरात जायचं ठरलं। लेमन मिंट टी घेऊन आम्ही स्वामींच्या दर्शनाला मंदिरात गेलो। फार उशीर झाल्यामुळे मंदिर बंद झालेलं होतं, बाहेरून दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत सत्यमला। घरी येता फार भूक लागलेली होती, त्यामुळे येताना ह्यांनी व्हेज थाली मागवली आणि मी इडली मागवली। जरी माझं सेलिब्रेशन असलं बर्थडेचं, तरी मी ट्राय करत आहे हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायला। तर समोर पंचपक्वान्न दिसत असले तरी मी ट्राय करते हेल्दी ऑप्शन्स चूज करायला। अशा प्रकारे आम्ही घरी पोचलेलो आहोत। रात्री माझ्या भाच्याचा फोन आलेला मला विश करायला, आम्ही फोनवरच मस्ती केली आणि रात्री निघालो मूवी डेटला। बऱ्याच दिवसांपासून 3D मूवी बघायचा इच्छा होती, योग आला। महाअवतार नरसिंहा पाहिला आणि घरी आलो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।